आत्ताच थोडासा पाऊस पडून गेला आणि सुंदर अशी सकाळ झाली आहे कोकणातल्या। या सुंदर अशा सकाळी मी विशाखा म्हणजेच कोकणची लेक तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे। हा व्हिडिओ 1 ते 2 दिवस उशिरा येईल। तर आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे। आमच्या वाडीच्या पलीकडच्या गावामध्ये श्रीदेव सोमेश्वराची सहाण आहे आणि त्या सहाणेवर पहिल्या आणि चौथ्या सोमवारी एक्का असतो। तिथे विणा घेऊन ते गावकरी उभे असतात। आज मला नेमकं टायमिंग माहिती नाही आहे, पण एकदा विणा हातात घेतली की दुसरा दिवस उजडेपर्यंत ती विणा खाली ठेवत नाहीत। मग त्या दरम्यान भजनं होतात, अभंग गायले जातात, मधून त्याचा आवाज पण येतोय। आणि बघू, आपण जर एकदा गेलो एखाद्या सोमवारी तरी जाण्याचं मनात आहे श्रीदेव सोमेश्वराच्या दर्शनाला, महादेवांच्या दर्शनाला, तर तुम्हाला सुद्धा नक्की घेऊन जाईन। पण आत्ता पण त्या भजनाचा आवाज येतोय। पण आजच्या व्हिडिओचं कारण असं आहे की तुम्हाला मी दाखवलं होतं या आधीच्या व्हिडिओमध्ये की आपल्या बागेमध्ये ब्रह्मकमळाला कळे आलेत। हो, तुला बोलायचं आहे? तुला बोलायचं आहे का? हा डिग्या आहे, त्याचं नाव डिग्या आहे। हाय करा डिग्या, हाय गेला। तर आपल्या बागेत ब्रह्मकमळाला कळे आलेत आणि असा अंदाज आहे की आज रात्री बहुतेक हे फूल उमलेल, हे कळे उमलतील। तर म्हटलं आपण हे रेकॉर्ड करून ठेवूया आणि ही एक आठवण आपल्या चॅनलवरती साठवून ठेवूया। डिग्या पण आलाय बघायला। इथे ना अजून 2 आहेत कळे फुलणार आहेत, म्हणजे अजून ते खूप छोटे आहेत। हे बघा, हे जे दिसतंय ना, हे ब्रह्मकमळाचे कळे आहेत। हे परत हे, तर ह्यांना फुलायला अजून वेळ आहे, पण हे 2 कळे बहुतेक आज रात्री उमलतील आणि आपण त्याची पूजा पण करूया। जर आज रात्री उमलले तर आज किंवा उद्या तर कन्फर्म। तर बघूया कधी उमलतायत आणि मी दाखवेन तुम्हाला पण। चल चल घरी चल, चल 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 लवकर ये, लवकर। हे दृश्य बऱ्याच महिन्यांनी दिसतंय। ऊन पडलंय आपल्या शेतावरती आणि शेत किती छान चमकतंय, छान वाटतंय ना? ना डिग्या, मस्त वाटतंय ना? हीच आहे ती 2 ब्रह्मकमळं ज्याची आपण काल रात्री पूजा केली।
मंडळी ह्याच्या आधी पण आमच्या घरी ह्याच वेलीला ब्रह्मकमळं आली होती, म्हणजे 2 वर्षांपूर्वी पहिल्यांदा. तर त्यावेळी आम्ही ते फूल काढून त्याची पूजा करून ते फूल काढलं होतं, तोडलं होतं आणि देवाजवळ ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी आम्ही ते फूल विसर्जन केलं होतं. पण यंदा आम्ही तसं नाही करू शकलो, कारण 12 वाजल्यानंतर नागपंचमी चालू झाली आहे आणि नागपंचमीच्या दिवशी आमच्याकडे झाडांना, वेलींना, फुलांना हात लावत नाहीत. आता याचं कारण आहे ते तुम्हाला परवाच्या व्हिडिओमध्ये समजेल. तर स्टे ट्यून आणि तो व्हिडिओ पण नक्की बघा. तर आज नागपंचमी आहे, ज्या दिवशी मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करते आहे. नागपंचमीचा व्हिडिओसुद्धा येईल. तोपर्यंत काळजी घ्या. हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू लवकरच परवाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.